तर बघा, मोदी साहेबांनी काल जी काही माफी मागितली याच्यात कुठेही नाटकीपणा नव्हता. एक महापुरुषांची माफी मागायला लाज वाटण्याचं काही कारणही नाही. परंतु प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशी जोडल्या जेव्हा जाते ना, त्या टायमाला त्रास होतो. मग महापुरुष शिवाजी महाराज आहेत, जे जे महापुरुष आहेत महाराष्ट्रातील, त्या सर्वांचा आदर हे केला पाहिजे, म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष नाहीत का? आहेत. सावरकर नाहीत का? आहेत. महात्मा फुले आहेत. सर्व आहेत. आणि म्हणून त्यांनी तो जो उल्लेख केला होता, ज्या काँग्रेसला कळवळा आणण्याचा जो काही प्रयत्न त्यांनी केला, नाटकी जेपणा केला, त्याला ते मोदींनी दिलेलं उत्तर होतं. म्हणून त्याला याचं काही असं सांगड घालायची काही आवश्यकता नाही. परंतु मोदी साहेबांनी आज मोठ्यापणाने माफी मागितली, हे महत्त्वाचं आहे. ते कशाला मागतील? काँग्रेसला त्यांच्या मताचं राजकारण करायचं. काँग्रेस काही माफी मागणार नाहीत. आणि ही काँग्रेस असेल की महाविकास आघाडी असेल, यांचं काम आहे आग लावणं. लहानपणी एक जी गोष्ट ऐकली होती ना, की एखाद्या चिमणीने तोंडात पाण्याचा थेंब घेऊन आग विझवायला जाते. लोक तिला विचारतात की का? तर ती म्हणते की आग जेव्हा लागली होती तर ती बुझवणाऱ्यामध्ये, आग माझ्याकडून विझल्या जाईल की नाही माहीत नाही, परंतु बुझवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल याचं समाधान. हे समाधान आजकाल कोणी मानत नाही. प्रत्येकजण आग लावायचा प्रयत्न करतोय. महाराजांच्या बद्दल एवढं राजकारण करायची काय आवश्यकता तुम्हाला? का करता तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, भारताच्या पंतप्रधानांनी माफी मागितली, आणि त्याच्याबद्दलची आता समिती नेमलेली आहे. आता हा राजकारण थांबलं पाहिजे ना. कुठपण वापर करायचा. लाडकी बहीण योजना आल्यापासून जे काही यांच्या मनामध्ये जे काही काहूर उठले ना, की महिला ज्या महाराष्ट्रात 50% आहेत त्या जर एका साईडला गेल्या तर हे कधीच सत्तेवर येऊ शकत नाहीत. त्यासाठी मग प्रत्येक कोणतंही छोटं प्रकरण असू द्या, त्याच्यावर छोटं असो की मोठं असो, त्याच्यावर हे राजकारण करायला सुरुवात करतात. छोट्या प्रकरणामध्ये तुम्हाला मागेही सांगितलं की महिलांच्या खात्यावर एक दिवस पैसा लेट आला, त्याच्यावर राजकारण केलं यांनी. बदलापूर प्रकरणात तोंडाला पट्ट्या बांधल्या. महाराजांचा पुतळा दुर्दैवाने पडला, त्याच्यावर राजकारण करायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं सरकार विचार करते असं नाही. गोष्ट छोटी असो की मोठी असो, त्याच्यावर सिरियसली सरकार चालतंय, ही यांची पोटदुखी आहे. आता त्यांच्या मागणं काय आहेत? तर काहीच नाही. परंतु नाही पुतळा पाडला, नाही पुतळा पाडला. कोणी पाडलाय का? दुर्दैवी घटना आहे ना ती समजून घेतली पाहिजे ना आपण. आणि सर्व समाजाला एकत्रित कसं ठेवता येईल याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाने केला पाहिजे. आता संजय राऊत म्हणतायत की नरेंद्र मोदींनी माफी मागून चालणार नाही, म्हणजे ही राजकीय माफी आहे आणि विधानसभेचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे माफी मागितली. काय करायचं नरेंद्र मोदीला? एक विधानसभा किंवा एखाद्या राज्याचं कमी जास्त झालं तर ते सत्तेवर आहेत ना. परंतु याचा पुन्हा जोड राजकारणाशी जे लावतायत ना, ते महामूर्खपणाचं लक्षण आहे. मोदीसारख्या एका नेत्याने ज्याची जगभर प्रतिमा चांगली आहे, त्याच्याबद्दल असं वक्तव्य करणं मला वाटतं चूक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.